पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गोनवडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मुलांच्या वसतिगृहात घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणाचा घोडेगाव पोलिसांनी अवघ्या काही तासातच छडा लावत आरोपीला जेरबंद केले। मिळालेल्या माहितीनुसार 4 जूनच्या रात्री ते 5 जूनच्या पहाटेच्या दरम्यान वसतिगृहात झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी अमय भिका कोकरे याने त्याचा मित्र सौरभ संतोष साखरे याची निर्गुण हत्या केली। सौरभ साखरे आणि त्याचा मित्र ऋषिकेश लक्ष्मण बढेकर हे वसतिगृहाच्या टेरेसवर झोपलेले असताना आरोपीने सिमेंटचा गट्टू आणि लोखंडी पाईपने त्याच्या डोक्यात वार करत सौरभचा खून केल्याचा आरोप आहे। घटनेची माहिती मिळताच खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, घोडेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सागर पवार आणि त्यांच्या तपास पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। विद्यार्थ्यांची सखोल चौकशी करून आरोपी अमय कोकरे याला काही तासातच ताब्यात घेऊन अटक करण्यात आली। या प्रकरणी ऋषिकेश लक्ष्मण बढेकर यांच्या फिर्यादीवरून घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 140/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 103(1), 351(3) आणि 352 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सागर पवार, पोलीस उपनिरीक्षक महेश पवार, महिला पोलीस हवालदार मनीषा तुरे, पोलीस हवालदार धोंडू मुठ्ठे, विठ्ठल वाघ, बाळासाहेब सावंत, भरत केदार, जीवन गवारी, पोलीस कॉन्स्टेबल नामदेव टेंगळे, गणेश केदारी, रामदास तनपुरे, वैभव आंधळे, आशुतोष पानसरे, निलेश पोखरकर, गणेश आसवले तसेच होमगार्ड स्वप्नील कानडे, अशोक काळे आणि अक्षय पवार यांनी पार पाडली। या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी अधिकारी सागर पवार हे करीत आहेत। नमस्कार, मी ए.पी. सागर पवार, घोडेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी। घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र म्हणजे ज्याला आपण ITI म्हणतो ते गोनवडी घोडेगावच्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी एक त्यांचं मुलांचं वसतिगृह आहे जे शासकीय आहे। त्या ठिकाणी जवळपास 30 मुलं राहतात आणि तिथल्या विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ भांडणं झालेली होती आणि त्या भांडणामध्ये असं झालेलं होतं की आरोपी जो या घटनेमधील आहे अमय कोकरे हा आणि त्याचा रूम पार्टनर अनिरुद्ध साखरे यांच्यामध्ये काही रूममध्ये साफसफाई करणे किंवा आणि काही एकमेकाला टोपण नावाने किंवा चिडवणे वगैरे अशी भांडणं होती आणि याच्यासाठी जो यातील मयत जो आहे सौरभ साखरे हा तो अनिरुद्ध साखरेचा चुलत भाव आहे ना, तो सांगायला गेला की भांडणं वगैरे करून। पण काल असं इन्सिडेंट घडलं की रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर हे सगळे मित्र मिटिंगसाठी बसले, त्यावेळी सुद्धा काही त्यांच्यामध्ये वादविवाद झाले आणि त्यावेळी त्याला जो अमय कोकरे जो आरोपी आहे त्यांना धमकी दिली की मी तुला आता मारून टाकणार। मग हे नंतर झोपी गेले आणि यातील जो सौरभ साखरे आणि फिर्यादी आहे या घटनेतील ऋषिकेश बढेकर हे टेरेसवर झोपायला गेले। टेरेसवर झोपायला गेल्यानंतर त्या ठिकाणी आरोपीने साधारण 1 वाजताच्या सुमारास रात्री एक लोखंडी पाईप आणि सिमेंटचा एक गट्टू घेऊन गेला आणि त्या ठिकाणी त्यानं मारहाण केली। झोपेत असतानाच मारहाण केल्यामुळे त्याचं जागीच हे झालेलं होतं। तरी देखील आपण रुग्णालयामध्ये आणलं। त्याच्या शेजारी झोपलेला जो ऋषिकेश बढेकर आहे त्याला सुद्धा दवाखान्यात आणलेलं होतं। त्याला किरकोळ दुखत होती, त्याच्यावर वगैरे उपचार झाल्यानंतर त्या घटनेची सर्व माहिती घेतली, त्याप्रमाणे फिर्याद नोंद केली आणि घोडेगाव पोलीस स्टेशनला CR नंबर 140/2026 BNS 103(1), 351(3) आणि 352 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला। आरोपीला घटनास्थळावरूनच आपण त्या परिसरातून लगेच ताब्यात घेतलेलं होतं आणि त्याला आता अटक करून आपण न्यायालयात हजर केलं। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी पंकज सरोदे।